तू जे भाषा बोलतो ना त्यापेक्षा वरची भाषा मला बोलता येते. काल येऊन इथं टोटल करू नको. नरकेंड आलाय तुम्हाला सगळ्याला या गोष्टीचा राग आला पाहिजे. मतदार बंधू बघितलं तो आपल्या कारखाना बंद करण्याची भाषा करतो हा. आपल्या अन्नामध्ये आपल्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं धोरण आहे. दादा काल जेफ्राय शुगरचे चेअरमन आणि आपले प्रतिस्पर्धी असणारे उमेदवार सचिन जाधव यांनी आपल्यावरती खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले आहेत. आपण 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की दादांचं दुःखद निधन झाल्यामुळं मी विरोधकांवर किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर खालच्या पातळीवर जाऊन आरोप करणार नाही, परंतु विरोधक आपल्यावरती करत आहेत. त्यांनी म्हटलं की हे साखर कारखाना बंद पाडणार, इकडच्या परिवाराच्या जे कुटुंब आहेत अवलंबून त्यांच्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं काम आपण करत आहात. खर तर अजितदादांचं दुःखद निधन झाल्यानंतर 3 दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला होता आणि हा दुखवटा असताना सुद्धा ढोल ताशे लावून फटाकड्या वाजवून खांद्यावर त्या ठिकाणी लोकांच्या बसून त्या ठिकाणी निर्लज्जपणे निष्ठुरतेचा कळस करत या लोकांनी मिरवणुका काढल्या, निवडणुकीचा प्रचार चालू केला. मी 3-4 दिवस त्या ठिकाणी कुठलाही प्रचाराकरता आम्ही उतरलो नाही. आम्हाला त्या ठिकाणी प्रचंड दुःख आहे. आमचा नेता गेला, महाराष्ट्राचं नुकसान झालं. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शोक व्यक्त केला आणि त्यांनी सांगितलं की कुठेही प्रचाराला जाणार नाही. परंतु या लोकांनी त्याही काळामध्ये सगळेजण दुःखात असताना, अश्रू ढाळत असताना, महाराष्ट्रातल्या घराघरात दुःख झालेलं असताना यांना निवडणुकीच्या प्रचाराचं पडले आणि दादांत खोटे आरोप करतात. शेवटी आरोप केल्यानंतर त्याला उत्तर द्यावं लागतं. निवडणुका या काही थांबणार नाही आहेत. लोकशाहीमध्ये लोकांच्या कौल घेऊनच आपल्याला त्या ठिकाणी कोण खरा आहे कोण खोटा आहे हे सिद्ध होत असतं. जकरा साखर कारखाना उमेश पाटील बंद पाडणार अशा पद्धतीचा त्यांनी धादांत खोटा आरोप केला आणि त्याच्यातच त्यांचं पितळ उघडं पडलं. ज्या राजन पाटील पार्टीकडून हे सचिन जाधव उभे आहेत माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी जकराच्या मूर्तीवर हात ठेवून शपथ घेऊन सांगावं की त्यांचा कारखाना बंद पाडण्याचं षडयंत्र हे राजन पाटलांनी केलं होतं का नाही. एवढंच फक्त त्यांनी खरं त्या ठिकाणी जकराच्या त्यांच्या ग्रामदेवतेच्या मूर्तीवर हात ठेवून सांगावं. आणि तो कारखाना बंद पडायला आलेला असताना, त्याला सील केलं जाणार असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तो कारखाना सील केला जाणार होता त्या घाण पाण्यामुळं आणि त्यांच्यातून निघणाऱ्या राखीमुळं. आणि ते त्या ठिकाणी त्यांच्या चौकशी अहवालात हे सिद्ध झालं होतं आणि ते प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याला बंद करणार होतं कारखाना. त्यावेळेला सचिन जाधव यांनी मला म्हणजे उमेश पाटलाला फोन केला होता का नाही हे देखील त्यांनी शपथेवर सांगावं. आणि तो फोन केल्यानंतर मी अजितदादांना फोन केला, म्हणलं कसल्याही परिस्थितीत जकरा कारखाना बंद पडला नाही पाहिजे, त्या कारखान्याला सील लाईन लागलं पाहिजे. जर कारखान्याच्या काही प्रदूषणाच्या संदर्भात तक्रारी असतील तर त्यांना एक 5-6 महिन्याची मुदत द्या, पाहिजे तर त्यांना दंड करा, पण कारखाना बंद नाही झाला पाहिजे हे अजितदादांना सांगितलं. आणि अजितदादांनी त्यावेळेचे असलेले पोल्युशन कंट्रोल बोर्डचे मेंबर सेक्रेटरी म्हणजे राज्याचं त्या विभागाचे प्रमुख अविनाश ढाकणे हे IAS ऑफिसर आहेत, पाहिजे तर त्यांना जाऊन विचारा.